श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा 12 ऑगस्ट या दिवशी आलेली आहे वर्षातील सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी. बघा, आपण अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर अगदी आपल्याला पूर्ण 12 महिन्यातील ज्या संकष्टी चतुर्थी येतात त्या चतुर्थी केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना हा भोलेनाथांना समर्पित असतो आणि भोलेनाथांचे पुत्र गणपती बाप्पा यांची अंगारक संकष्टी चतुर्थी श्रावण महिन्यातच आलेली आहे. अगदी बघा, हा 21 वर्षानंतर दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे की श्रावण महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहे. तर आपल्याला बघा सेवा तर करायच्याच आहेत आणि व्रत देखील आपण करतच आहोत. मात्र यासोबत आपल्या जीवनातील विघ्न दूर करण्यासाठी आपण जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये जसं की हा सुवर्ण योग जुळून आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये देखील बदल होतील. तर बघा, अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. बघा, अंगारकी चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांचे जे काही तत्व असतात ते पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणात जागृत असतात. मग आपण या दिवशी केलेले उपाय तसेच आपली सेवा गणपती बाप्पांपर्यंत नक्कीच पोहोचते. बघा, आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी लवकर उठायचे आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तर चांगलीच गोष्ट आहे. स्वच्छ स्नान वगैरे करून आपली घरातली स्वच्छता करून आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला जास्वंदीच्या झाडाचं अगदी सकाळीच ब्रह्ममुहूर्तावरती कसं वातावरणामध्ये प्रसन्नता असते, एक वेगळीच दैवी शक्ती असते वातावरणामध्ये. मग आपल्याला जास्वंदीच्या झाडाचं पान तोडून आणायचं आहे. बघा, अगदी ते पान घेताना व्यवस्थित आहे का बघा, कीड वगैरे लागलेली तर नाही, कुठं कट तर झालेलं नाही. ते पान आणायचं, त्या पानाला देखील आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे, धुवून पुसून घ्यायचं आहे. गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर, आपली देवपूजा झाल्यानंतर आपण ते पान आपल्या देवघरामध्ये आणलेलं आहे. आता आसन घेऊन बसायचं, दिवा अगरबत्ती ह्या सर्व आपण देवपूजेत तर केलेलंच आहे. आपल्याला काय करायचं आहे बघा, कधी काय होतं, आपण खूप व्यवस्थित राहतो तरी देखील आपल्याला कुठेतरी समजा शत्रू त्रास, आता थोडक्यात म्हणजे आपले नातेवाईक असतात, कुठे शेजारी पाजारी असतात, यांना नाही आपलं व्यवस्थित चाललेलं कुठेतरी देखवत. मग आपल्या समोर तर ते आपल्याशी चांगले वागतात पण पाठीमागे मात्र त्यांची भावना आपल्यासाठी चांगली नसते. मग हा जो कुठं शत्रू त्रास, हे सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी आपल्यातली नकारात्मकता, आपल्या घरामध्ये कुठे आजारपण असेल, एकमेकांमध्ये मतभेद असतील, या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे बघा, पिवळ्या चंदनानं आपल्याला जास्वंदाच्या पानावरती आपली जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे. मग अगदी 2 शब्दात इच्छा लिहिण्याचा प्रयत्न करा आणि इच्छा लिहिताना बघा, आपल्याला जास्वंदीच्या काडीनंच जी पानाचं फुलाचं जे पाठीमागचं देठ असतं त्या फुलाच्या काडीनं आपल्याला इच्छा लिहायची आहे जास्वंदाच्या पानावरती. त्यानंतर ते पान आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे. पानावरती पिवळं चंदन लावूनच आपल्याला 21 अक्षदा अर्पण करायचे आहे, जास्वंदीचं फूल. तसेच बघा, आपल्याला हळदी कुंकू अक्षदा त्या पानाला ओवाळून देखील घ्यायचं आहे आणि ते पान दिवसभर आपल्याला तिथेच राहू द्यायचं आहे. अगदी हा सकाळी उपाय करायचा आहे आपल्याला. मग संध्याकाळी प्रदोष समयाला हे पान तिथून उचलायचं आहे. रक्षासूत्राचा जो धागा असतो ना त्याने आपण त्या पानावरती बघा जास्वंदीचं फूल अक्षदा ठेवलेल्या आहेत त्या एक थोडक्यात पुटली केल्यासारखं बांधून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमच्या घराच्या जवळपास कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल, गणपती बाप्पाचं नसेल तर महादेवाच्या मंदिरात जा आणि तिथे जाऊन आपल्याला ही जी पान आहे ते आपल्याला मंदिरात अर्पण करायचं आहे.
बघा, आणि आपण जी त्या पानावर इच्छा लिहिलेली आहे ती देखील आपल्याला मंदिरात गेल्यावर तिथे तीच इच्छा व्यक्त करायची आहे. अशा प्रकारे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा महत्त्वाचा उपाय करायचा आहे. बघा, एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे. शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकविल इतका महत्त्वाचा उपाय आहे. अगदी वेळात वेळ काढून नक्की करा. तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.